हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला. आज मी बनवणार आहे उडदाची डाळ. ही एक वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे. नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आज मी एक वेगळ्या प्रकारची उडदाची डाळ बनवणार आहे. तर त्यासाठी मी लागणारं साहित्य हे मी एक वाटी कमी असेल अशी उडदाची डाळ घेतली आहे. अद्रक, लसूण, जिरं, हळद ही 10 ते 12 हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हा मसाला आणि हे धनेचं कूट घेतलेलं आहे. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी उडदाची डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे. मी 3 पाण्याने डाळ ही धुवून घेतलेली आहे. आता आपण या डाळीला कुकरला लावून देऊया. डाळ ही कुकरला लावून दिलेली आहे. तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊ. तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ ही चांगल्या प्रकारे शिजून जाईल. नंतर तव्यावरती हिरव्या मिरच्या ह्या भाजून घेऊ. तेल टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. ही मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी बघायला मिळत जातील. तर सराट्याच्या सहाय्याने अशा मिरच्या ह्या प्रेस करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आता काय करूया की त्या मिरच्यांवरच मी अद्रक लसूण घातलंय, ते पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता काय करूया, हे चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. आता एका भांड्यात काढून घेऊ आपण हे. आता मिरची भाजल्यानंतर टोमॅटो पण भाजून घेऊ. वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली की त्याची टेस्ट पण वेगळी लागते. तर टोमॅटो पण छान भाजून घ्यायचं. तर यामध्ये तेल नाही घालायचं, तसंच थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचं. तर टोमॅटो हे थोडंसं नरम पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता नरम झालेला आहे. तर टोमॅटो पण आपण या भांड्यात काढून घेऊ. आता काय करूया, यामध्ये आपण थोडंसं जिरं घालूया आणि थोडंसं जिरं फोडणीला घालूया. नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं. आता याला कुटून घेऊ. छान असं कुटून घ्यायचं भांड्यामध्ये. जर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं तर जास्तच बारीक पेस्ट होऊन जाईल, म्हणून एका भांड्यामध्ये बारीक करायचं, कुटून घ्यायचं. त्याने काय होईल की ही अशी जाडसर पेस्ट तयार होईल. तर तुम्ही बघू शकता पेस्ट तयार झालेली आहे. अशी जाडसरच ठेवायची पेस्ट. आपण फोडणीला सुरुवात करूया. तर कढई ही तापायला ठेवली आहे मी. त्यामध्ये मी तेल घातलं. तर तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची. जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती ती घालायची. आणि हा थोडासा हिंग.
छान ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची. आता यावरती धन्यांचं कूट घालूया. नंतर हळद आणि मसाला. तर या जागी तुम्ही सब्जी मसाला किंवा कोणत्याही प्रकारचा मसाला वापरला तरी चालेल आपापल्या आवडीनुसार. हे छान परतून घ्यायचं. छान हे सगळे मसाले पेस्टमध्ये मिसळतील असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता डाळ बघा किती छान शिजलेली आहे. तर या डाळीला आपण घोटणार नाही आहोत, तसंच घालणार आहे. तर मसाले चांगल्या प्रकारे झाल्यावर त्यामध्ये डाळ घालायची. छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं. आपल्याला जर घट्ट आवडत असेल तर जास्त पाणी नाही घालायचं आणि जर पातळ पाहिजे असेल तर पाणी घालायचं. तर या भाजीला व्हायला जास्त वेळ नाही लागणार, कारण की डाळ ही ऑलरेडी शिजलेली आहे. तर यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे. आता यावरती कोथिंबीर घालायचा. तर अशा प्रकारे आपली उडदाची डाळ तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि चांगला वाटला असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला, आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू. तर या भाजीला आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो, पण शक्यतोवर ही भाजी भाकरीसोबत जास्त चांगली लागते. तर तुम्ही नक्की करून बघू शकता.